तर तिथं आहे रेणुका माता मंदिर, शेंदुरात्मक रेणुका मातेची मूर्ती आहे। डोंगरावर असलेल्या रेणुका मातेंच्या पावलांच्या खुणा दाखवणार आहे। होमकुंड आहेत 108। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव येथे। खोडेगाव येथील रेणुका माता मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। हे माझ्या मागे रेणुका माता मंदिर आहे आणि इथं असा हा परिसर आहे। असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेणुका माता मंदिर, गुगळादेवी मंदिर, 108 यज्ञकुंड, पुरातन विहीर, डोंगरावर असलेले रेणुका मातेंच्या पावलांचे ठसे आणि येथील परिसर दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। आता मी मंदिराच्या परिसरात आलेलो आहे। या बाजूला भव्य असा सभा मंडप आहे आणि या बाजूला आहे गुगळादेवी मंदिर। तर चला तर आता आपण या मंदिरात जाऊयात। मंदिरासमोर 2 दीपमाळा आहेत। यात्रा उत्सवाच्या वेळी आणि नवरात्रात येथे दिवे लावले जातात। इथं गुगळादेवींची शेंदुरात्मक मूर्ती आहे, आपण पाहू शकता। बिडकीन कादराबाद रस्त्यावर बिडकीन पासून 18 किलोमीटर अंतरावर खोडेगाव आहे। संभाजीनगर बीड हायवे पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर खोडेगाव येथे हे मंदिर आहे। सभा मंडपामध्ये समोर इथं यज्ञकुंड आहे आणि या बाजूला मंदिर आहे। आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे। समोर इथं शेंदुरात्मक रेणुका मातेची मूर्ती आहे, जय रेणुका। आणि इथं लहान एक मूर्ती आहे। वर एक झुंबर आहे फिरणार, त्याच्यात लाइटिंग आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे मुख्य ठिकाण हे माहूरगड असले तरी महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये रेणुका देवीचे मंदिरं उपपीठ आहेत। त्यातील हे एक संभाजीनगर जिल्ह्यातील खोडेगाव येथील जागृत देवस्थान। भाविकांच्या नवसाला पावणारी कुलस्वामिनी खोडेगाव निवासिनी रेणुका माते की जय। कॉमेंट मध्ये जय रेणुका माता नक्की लिहा। या बाजूला एक महादेवांचं मंदिर आहे। या व्हिडिओला लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। आता 108 होम आता झाले होते, त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत। या इथं यज्ञकुंड आहेत बरेच।
मंदिराच्या मागच्या बाजूला एक सभागृह आहे. गावातील लग्न कार्य येथे पार पडतात. स्वयंपाकासाठी बाजूलाच किचन शेड आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला. इथं काही दिवसापूर्वीच 108 होम झाले होते. हे होमकुंड आहेत 108. त्यावेळी 108 कुंडात्मक शतचंडी यज्ञ करण्यात आला. 108 जोडप्यांनी पती पत्नींनी यात सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम 5 दिवस चालला. सप्तशती पाठ, हवन, दीपोत्सव, कलश मिरवणूक आणि शोभायात्रा यावेळी काढण्यात आली. इथे पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या बाहेर असलेली पुरातन विहीर आणि डोंगरावर असलेले रेणुका मातेच्या पावलांचे ठसे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. मंदिराबाहेर वडाच्या झाडाखाली पुरातन विहीर आहे. आता आपण रेणुका मातेचं मंदिर पाहिलं. आता हे जे डोंगर दिसतोय या डोंगरावर रेणुका मातेच्या पावलांचे ठसे आहेत, खुणा आहेत. तिथं आपण जाणार आहोत. आता मी डोंगरावर असलेल्या रेणुका मातेंच्या पावलांच्या खुणा दाखवणार आहे. तर तिथं आहे रेणुका माता मंदिर आणि इथं उंच डोंगरावर या रेणुका मातेच्या पावलांच्या खुणा आहेत. डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता, पायऱ्या नसल्यामुळे डोंगरावर चढणे आणि उतरणे जरा अवघडच आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांना या ठिकाणाची माहिती होईल आणि श्री रेणुका मातेंचे दर्शन घडेल. तुम्ही जर या भागात कधी आलात तर रेणुका माता मंदिराला अवश्य भेट द्या. श्री रेणुका माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.